येवल्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी आणि भाजप युतीचे नगरसेवक कटिबद्ध असल्याचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी सांगितले। येवला नगरपालिका निवडणुकीत दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी युतीचे सर्व नगरसेवक एकजुटीने काम करतील असं त्यांनी स्पष्ट केलंय। नगरपालिकेत उपनगराध्यक्षपदी भाजपाच्या पुष्पा गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे। तसेच नामनिर्देशित पालिका सदस्यपदी अमजद शेख व समीर समदडिया यांची निवड करण्यात आली। या कार्यक्रमात समीर भुजबळ यांनी उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांचा यावेळी सत्कार केलेला आहे। यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्याच्या केलेल्या विकासावर येवलेकरांनी शिक्कामोर्तब करत राष्ट्रवादी व भाजप महायुतीला बहुमत दिलं। त्यानुसार आता नगराध्यक्षपदी राजेंद्र लोणारी व उपनगराध्यक्षपदी पुष्पा गायकवाड यांना संधी मिळाली आहे। यांच्यासोबत सर्व युतीचे उमेदवार येवल्याच्या विकासासाठी एकमताने प्रयत्न करतील। येवलेकरांना विकासाची जी वचने आपण दिली आहे ती सर्व पूर्ण करून येवल्याचा परिपूर्ण विकास साधला जाईल असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे। यावेळी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, गटनेते दीपक लोणारी, भाजपचे नेते प्रकाश दायमा, माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, कैलास सोनवणे, विधानसभा उपाध्यक्ष दत्ता निकम, प्रवक्ते राजेश भांडगे, सचिन शिंदे, भाजप शहर अध्यक्ष मीनानाथ पवार, नानासाहेब लहरे, राजू सिंग परदेशी, नगरसेवक परवीन बानो शेख, जयाबाई जाधव, जावेद मोमीन, लखपती, लक्ष्मीबाई जावळे, प्रवीण बनकर, छाया क्षीरसागर, पारुल गुजराती, महेश काबरा, कुणाल परदेशी, लक्ष्मी साबळे, शंकर मांजरे, चैताली शिंदे यांच्यासह सुनील काबरा, निसार शेख, शफीक शेख, गुड्डू जावळे, मलिक मेंबर, सचिन सोनवणे, गणेश गायकवाड, सुनील जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। काय सांगाल आज उपनगराध्यक्ष बसलाय नगराध्यक्ष येवला नगर परिषदेच्या आजच्या उपनगराध्यक्षपदाची निवड होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी या संयुक्त विद्यमाने आम्ही ही निवडणूक लढवलेली होती आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे जे निवडून आलेले आमचे उमेदवार जे आहे पुष्पाताई गायकवाड यांना जे आहे सर्व नगरसेवकांच्या मताने एकमत होऊन जे आहे त्यांची उमेदवारी आम्ही केली होती आणि आज ते जे आहे बिनविरोध हे अशा त्या निवडून आलेल्या आहेत। मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे उपनगराध्यक्षपद हे जे आहेत हे आमच्याकडे आलेले आहे आणि येवलेकरांनी जो भुजबळ साहेबांवर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाच्या प्रती दोन्ही लोक जे आहेत आणि सर्व नगरसेवक मंडळी येवल्याच्या विकासासाठी प्राधान्याने काम करत राहतील आणि त्यासाठी मी सर्वांना जे आहे मनापासून शुभेच्छा देतो। त्याचबरोबर जे आहेत दोन स्वीकृत नगरसेवक जे आहेत ते सुद्धा त्यांचीसुद्धा निवड आज झालेली आहे। अमजद भाई जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आहे आणि समीर समदडिया या भारतीय जनता पक्षाकडून जे आहे ते आलेले आहेत। या दोघांची सुद्धा निवड झाली, त्यांनासुद्धा मनापासून खूप खूप शुभेच्छा।